भाग 4. खिडकीला लावलेला ऑरेंज पडदा शांतच होता. वारा खूप पडला होता बहुतेक. रूममध्ये लावलेली विंड चाईमही गप्पच होती. दुपारचं ऊन बाहेर जोरावर होतं. तरीही जानेवारीत जाणवणारा गारवा जरा जरासा स्वतःच्या अस्तित्वाची चाहूल देऊन जात होता. पण तो भासच असावा. आभा अस्वस्थपणे आपल्या रूममध्ये बसली होती. आयुष्यातल्या पहिल्या प्रेमासाठी ती खूप उत्सापात्या करून आकाशच्या कॉलेजला ॲडमिशन घेते. 31 डिसेंबरचा मुहूर्त साधून त्याला प्रपोज करते. 1 तारखेला तो तिला एका पत्राद्वारे नकार कळवतो आणि 2 तारखेला तोच आकाश स्वतः तिच्या दारात उभा असतो. जिला त्याने नकार दिलाय त्याच आभाला तो कुठल्या तरी आदिती नावाच्या मुलीसमोर आपली गर्लफ्रेंड मानतो. आभाला आपल्या भावनांसोबतच नाही तर आपल्या आयुष्यासोबत खेळ चाललाय याची आता खात्री वाटू लागलेली होती. आपल्या मनातलं सारं काही सांगून आकाश निघून गेला होता. तू मला विचार करून सांगशील ना प्लीज. निघताना तो इतकंच म्हणाला होता. पण किती विचार केला तरी आभा काय सांगणार होती. तिच्या मनात फक्त राग भरून राहिला होता. राग. हाताच्या मुठीत बेडवरची चादर तिने कधीची धरून ठेवली होती. 2 वर्षापूर्वीच सुटलेल्या नख खाण्याच्या सवयीने तिच्या नकळत डोकं वर काढलं होतं. किती ती अस्वस्थता. इतक्यातच आभाचा फोन वाजला आणि ती दचकली. आपण नख खातो हे जाणवून तिला शरमल्यासारखं वाटतं. आकाश इफेक्ट दुसरं काय. इच्छा नसताना तिने फोन पाहिला. डिस्प्लेवर एक ठळक नाव झळकत होतं. सोलमेट. एका गोऱ्यापान बऱ्यापैकी हट्ट्याकट्ट्या मुलीचा फोटोही स्क्रीनवर झळकत होता. बारीक बारीक चिनीमकाम, डोळ्यावर नेरडी चष्मा, हातात आईस्क्रीम आणि निऑन ग्रीन कलरचा हेअरबँड. ती आपली समग्र बत्तीशी दाखवत प्रसन्न चेहऱ्याने फोटोतूनच आभाकडे पाहत होती. फोन उचलू की नको याचा आभाने 2 क्षण विचार केला. पण हीच ती व्यक्ती होती जिच्याशी बोलल्यावर आभाला बरं वाटणार होतं. आभाने फोन उचलला आणि पलीकडून एक तालास्वर आला पण तरीही कानांना ऐकायला बरा वाटेल असा आवाज आभाच्या कानावर पडला. हे बेबी, हाव आर यू? विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर. मिस यू सो मच. थ्रू आउट माय ट्रिप. हाव वॉज युअर न्यू इयर? आपला प्लॅन प्रमाणे झालं का सगळं? आकाश हो म्हणाला ना? आभाला काय बोलावं तेच कळेना. तिला आकाशबद्दल जे वाटत होतं ते फक्त याच एका मुलीला माहीत होतं. विदिशा. तिची बेस्ट फ्रेंड आणि चुलत बहीण. त्यांनी मिळूनच हा चिठ्ठीचा प्लॅन आखला होता. विदिशा आभाच्या कॉलेजला नव्हती. आकाशला तिने पाहिलंही नव्हतं. पण आभाच्या बोलण्यातून ती सगळ्यांना ओळखू लागली होती. या 31 डिसेंबरला विदिशानेही त्या पार्टीत असावं अशी आभाची खूप इच्छा होती. पण विदिशाला फॅमिलीसोबत मलेशियाला तिच्या मामाकडे जावं लागलं होतं. आता ती परत आली होती आणि पहिला फोन तिने आभाला केला होता. तिच्या प्रश्नावर बराच वेळ आभाचं काहीच उत्तर आलं नाही. यावरून तिने काहीतरी गडबड आहे हे ओळखलं. बेबी, सगळं ओके आहे ना? आकाश नाही म्हणाला का? आभाला आता राहवलं नाही. तिला रडू फुटलंच. त्यापेक्षा वाईट झालंय विदिशा पॅनिक होण्यातली नव्हती. तिने एक खोल निश्वास घेतला आणि आभाला शांतपणे म्हणाली, मी गाडी पाठवते, इथे निघून ये. विदिशा खरं तर आभाच्या वडिलांची चुलत भावाची मुलगी. आभाचे आणि तिचे वडील लहानपणापासून चांगले मित्र म्हणून त्यांचे परिवार दूर दूर राहूनही टचमध्ये होते. आभा आणि विदिशाची मैत्री त्यातूनच खुलत गेली. आभा 2 वर्षापूर्वी मुंबईत राहायला आली आणि ती अधिकच घट्ट झाली. मनाला येईल तेव्हा आभा तिच्याकडे आणि ती आभाकडे असं चालायचं. विदिशाचं घर वर्सोव्याला होतं. घर कसलं? 2 मजली बंगलाच, समुद्राच्या जवळ. छोटेखानी पिढी ज्यात आभाला तो खूप आवडायचा. त्याही विदिशाची रूम जास्तच आवडायची. तिथून समुद्र दिसायचा म्हणून. आभा तासनतास त्या खिडकीत उभं राहून समुद्र पाहत राहायची. आताही ती तशीच खिडकीत उभी होती.
विदिशाच्या फोननंतर ती तासाभरातच इथे येऊन पोचली होती. दारातच विदिशाने तिला मारलेली मिठी खूप आश्वासक होती. आभाला खूप बरं वाटलं होतं. काही लोक समोरच्यांच्या भावनांना किती जपतात आणि काहींना कदरच नसते. आबा विचार करत असतानाच दार उघडून विदिशा आत आली. नेहमीप्रमाणे हातात खाण्याच्या पदार्थांनी भरलेला ट्रे, ज्यात तिने स्वतः बनवलेला बोर्नव्हिटा ती हे सारं टेबलवर ठेवत असतानाच आभा तिच्याजवळ आली. हे सगळं कशाला विधी? शटअप, सॅड हो, तब खाना तो बनता है ना. खा आता गपचूप. नाही, एक मिनिट, तू खा, पण गपचूप नको. खाता खाता मला सांग, तो आकाश काय म्हणाला ते. ही सेड नो. नाही म्हणाला तो मला. पण विचित्र काय आहे माहिती आहे? ज्या संध्याकाळी पत्र पाठवून त्याने मला नकार दिला, त्याच संध्याकाळी त्याने आदितीला सांगितलं की मी त्याची गर्लफ्रेंड आहे. आणि त्याच्या वरतान म्हणजे आज दुपारी तो माझ्या घरी येऊन म्हणाला की तू. एक मिनिट आभा, विदिशाने तिला मध्येच थांबवलं. कोण आदिती? तिचा आकाशशी काय संबंध? मला जरा व्यवस्थित सांगशील का? आभा ती सारी कहाणी रिपीट करायची नव्हती, पण विदिशाला सांगायल्याशिवाय तिला राहावलंच नाही. अखेर तिने फार आढेवेढे न घेता आकाशसोबत काय घडलं ते सांगितलं. 31 डिसेंबरच्या पार्टीत रात्री 12च्या ठोक्याबरोबरच आभाने आकाशच्या हातात एक पत्र दिलं. त्याला मिठी मारली. आधीही बऱ्याचदा तिने त्याला मिठी मारली होती, पण या मिठीत आकाशला काहीतरी वेगळं जाणवलं. आभा त्याच्या कानाशी ओठ नेत हॅपी न्यू इयर असं पुटपुटली. जाण्याआधी तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. ती नजरही आकाशला वेगळीच वाटली. दुसऱ्या क्षणाला आभा वळून निघून गेली होती. त्याने हातातल्या पत्राकडे पाहिलं. तो ते उघडून पाहणार होता, पण इतक्यात एका मित्राने त्याला डान्स फ्लोअरवर ओढलं. नुकतंच त्यांनी नवीन वर्षात पदार्पण केलं होतं. दुसऱ्या दिवशी आकाशला जाग आली तेव्हा 12 वाजून गेले होते. त्याला केस कापायला जायचं होतं. तिथे तो फेशियल ब्लिचिंगही करणार होता. आज संध्याकाळच्या पार्टीत त्याला खास दिसायचं होतं. आदितीच्या वाढदिवसाची पार्टी. आदिती, जिला कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाहिल्यावर आकाशला वेड लागलं होतं. गोरा रंग, कुठल्याही मॉडेलला लाजवेल असं शरीर, डार्क ब्राऊन लांबसडक केस, कथ्थई रंगाचे डोळे. आकाशला नेहमी प्रश्न पडायचा, कुणी इतकं परफेक्ट कसं काय असू शकतं? फक्त दिसण्याच्या बाबतीत नाही तर ओव्हरऑलच त्या दोघांमध्ये खूप फरक होता. ती सायन्सला, तो आर्ट्सला. तिचा ग्रुप हायफाय गाड्यातून फिरणारा, तर याच्याकडे बाईकही जुनी. ती दादरसारख्या मध्यवर्ती एरियात राहणारी, तर हा ओशियवर गोरेगाव. पहिल्या वर्षातच ती कॉलेजच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊन रोज क्वीन बनून अख्ख्या कॉलेजच्या ओळखीची झाली होती. तर त्याला त्याच्या मध्यमवर्गीय ग्रुप सोडून कोणीही ओळखत नव्हतं. पण पुढच्या वर्षी त्याने ठरवून प्लॅन आखला. कॉलेजच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तो भाग घेऊ लागला. ऑडिशन घेणाऱ्यांच्या कंपूत तीही असायची. प्रत्येक ऑडिशनमध्ये त्याला रिजेक्ट होताना पाहायची, पण हा तितक्याच जोमाने पुढच्या ऑडिशनला हजर. आदितीची नजर आकाशला ओळखू लागली होती. ती मध्येच कधीतरी फक्त हसायची. आकाशचं एवढ्यावर समाधान मानणारा नव्हता. त्याने प्रयत्न सुरू ठेवले आणि त्याच्या मदतीला आला त्याचा डान्स. आकाश आदितीसोबत एका डान्स परफॉर्मन्ससाठी निवडला गेला आणि तिथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. अदिती रिझर्व्ड होती. तिला आकाशच्या ग्रुपबरोबर अजिबात मिक्स व्हायचं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या भेटी होत त्या ग्रुपच्या बाहेरचं. खरं तर आकाशचे 2 ग्रुप झाले होते. एक त्याचा नेहमीचा ग्रुप, तर दुसरा कॉलेजच्या डान्स टीमचा ग्रुप. आकाशनेही हुशारीने हे 2 ग्रुप कधीच मिक्स होऊ दिले नाहीत. हळूहळू आकाशच्या प्रयत्नांना यश आलं आणि आदितीच्या डोळ्यात त्याला स्वतःबद्दल प्रेम दिसू लागलं. तिच्याकडून त्याला पॉझिटिव्ह हिंट्स मिळू लागल्या. कुणाचा उष्टा चमचा हातात न घेणारी आदिती आकाशबरोबर एकाच मगमधून कॉफी शेअर करू लागली. मुलांपासून एक अंतर ठेवून असणारी आदिती आकाशच्या खांद्यावर हात टाकून बसू लागली.
मित्रांच्या हाय फाय गाड्या सोडून ती आकाशच्या बाईकवरून ट्रॅव्हल करू लागली. त्यात गेले वर्षी जे झालं नाही ते यावर्षी झालं आणि आदितीने आकाशला आपल्या बर्थडे पार्टीला बोलवलं. आकाशचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याने ठरवलं होतं आज आपलं मन मोकळं करायचं, आदितीला आज प्रपोज करायचं. निघण्याआधी कपड्यांची तयारी करताना त्याला जीन्सच्या खिशात काहीतरी सापडलं. ते आभाचं पत्र होतं. आकाशने ते उघडून पाहिलं आणि त्याला शॉकच बसला. डिअर आकाश, पहिल्यांदा तुला पाहिल्यापासून असं विचित्र विचित्र घडतंय. नजर नजरेला भिडली तरी हृदय का धडधडतंय. स्पर्शाने तुझ्या संगीत कसं ऐकू येतं सांग ना. माझ्याकडे कधीतरी काहीतरी माग ना. असं तुला सांगावंसं का वाटतंय वेड्यासारखं. बहुतेक हेच प्रेम असावं, रोमॅन्टिक सिनेमासारखं. आय लव्ह यू आकाश. तुझीच आणि फक्त तुझीच आभा. आकाशसाठी अनपेक्षित होतं. आभा आपल्याबद्दल असा विचार करते. त्याला यावर विश्वासच बसत नव्हता. त्याने घड्याळ पाहिलं. आत्ता आभा कॉलेजच्या गच्चीवर त्याची वाट पाहत असणार होती. पण आकाशला आदितीच्या पार्टीलाही पोचायचं होतं. आभा इमोशनल होती. तिलाही उत्तर न देऊन टांगणीला ठेवलं त्याला बरोबर वाटत नव्हतं. यावर एकच उपाय होता. त्याने पेन आणि पेपर घेतला आणि तो नकाराचं पत्र लिहू लागला. आभा बोलता बोलता थांबली. तिचे डोळे भरून आले होते. तिने आकाशचं पत्र विदिशाच्या हातात दिलं. विदिशा ते वाचू लागली. अतिशय कोरडेपणाने लिहिलेलं नकाराचं पत्र. कशी असतात ना पोरं. एका मगातून कॉफी पिणं, खांद्यावरती हात ठेवणं. तू केलंस तर मैत्री दिसली आणि तिने केलं तर प्रेम. विदिशा स्वतःशीच हसली. ठीक है, यह तक तो कहाणी समझ में आ गई. तुला तो आवडायचा, त्याला आदिती आवडायची, आदितीलाही तो आवडायचा आणि ज्या संध्याकाळी त्याने तुला नकार दिला त्या संध्याकाळी तो आदितीला प्रपोज करायला जाणार होता, बरोबर. विदिशाचा डम प्रश्नावर आबाने फक्त होकारार्थी मान डोलवली. पण मग तिला प्रपोज करायचं सोडून त्याने आदितीला तू त्याची गर्लफ्रेंड आहेस असं सांगितलं. हो, कारण तिथे आकाशसाठी काय वाढून ठेवलंय याची त्याला मुळीच कल्पना नव्हती. मित्रांनो, पुढील भाग क्रमशः